दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून मैदानी चाचण्या सुरू झालेल्या आहेत आणि यावर्षी भरतीसाठी अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे, त्यामुळे उमेदवारांची निवड प्रक्रिया अधिक कठीण होणार आहे। दरम्यान यवतमाळमधून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। यवतमाळ जिल्हा पोलीस दलात खाकी वर्दी परिधान करून स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण तरुणीची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून यवतमाळसह संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की मी सध्या यवतमाळच्या कवायत मैदानामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी दाखल झालेली आहे। धावपट्टीवरून ते सराव करताना आपल्याला पाहायला मिळते। खाकी वर्दी अंगावर चढून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांच्या कष्टाची कसोटी खऱ्या अर्थानं आजपासून सुरू होते। राज्यासह यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 14,000 पेक्षा जास्त तरुण तरुणींनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे। ही भरती 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। यामध्ये 150 पोलीस शिपाई आणि 11 बॅट्समन आणि अशा एकूण 161 पदासाठी तब्बल 13,780 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।